बीडमधल्या मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे खळबळ माजली आणि या प्रकरणी सीबीआय चौकशी करा अशी मागणी खासदार बजरंग सोनवणेंनी केली। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीमध्ये भेट घेऊन त्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आणि खंडणी देण्यास विरोध केल्यामुळे संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली होती। बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी आदरणीय अमित भाईंना मी भेटलेलो आहे आणि मी त्यांना विनंती तशी केलेली आहे की जे आमचे संतोष देशमुख यांचा टॉर्चर करून मर्डर केला त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे सीबीआय मार्फत, अशी माझी त्यांना मागणी आहे। ते म्हणले मी लवकरात लवकर पॉझिटिव्हली विचार करून आपण ह्याच्यामध्ये पॉझिटिव्हली बघतो। हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ यांच्या हत्येप्रकरणी अटकेतील चौघांना 20 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। सतीश वाघ यांची हत्या कुणाच्या सांगण्यावरून केली या प्रकरणाचा पुणे पोलिसांकडून तपास सुरू आहे। सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी आरोपींना 5 लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती। हे पैसे कुठून आले याचा तपास आता केला जातोय। अमरावती शहरातील छायानगर परिसरामध्ये एनआयएनं छापेमारी केली आहे। मोहम्मद मुसिफ इसा खान या संशयित युवकाची काल दिवसभर चौकशी करण्यात आली। संशयित युवकाची राजापेठ पोलिसात चौकशी करण्यात आली तर संशयित युवकाची आज पुन्हा एकदा राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये चौकशी होणार आहे। एनआयएचं पथक आज त्याची चौकशी करणार आहे। पाकिस्तानच्या आतंकवादी संघटनेशी थेट संबंध असल्याचा संशय आहे। एनआयएच्या पथकानं काल अमरावती येथे सकाळी 4 वाजता छायानगर परिसरात छापा मारला आणि यामध्ये एका 23 वर्षीय युवकाला ताब्यात घेतलं। तब्बल काल त्याची 15 तास चौकशी झाली। अमरावतीच्या या राजापेठ पोलीस ठाण्याच्या परिसरात त्याला आणण्यात आलं आणि या पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस ठाण्यात या युवकाची जवळपास काल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आणि या चौकशीनंतर त्याला त्याच्या आई आणि वडील आणि मामाच्या स्वाधीन करण्यात आलं। आज परत या युवकाला सकाळी 9 वाजता या ठिकाणी बोलवण्यात आलं। या युवकाला त्याचे मामा आणि वडिलांनी या पोलीस ठाण्यात सोडलेलं आहे आणि परत या ठिकाणी एनआयएच्या पथकानं या युवकाची जी चौकशी केलेली आहे। काल सकाळी ज्यावेळी छापा मारला त्यावेळी या युवकाच्या घरातून त्याचा मोबाईल तसेच काही जे कागदपत्र जे आहे तसंच एक रजिस्टर जप्त केलं। या रजिस्टरवर काही जे पाकिस्तानातील नागरिक होते त्यांचे नंबर देखील असल्याचं माहिती कळत आहे। काल याची चौकशी केल्यानंतर आज परत या ठिकाणी त्याला बोलवण्यात आलेलं आहे। या युवकाचे पाकिस्तानच्या कुठल्या संघटनेशी संबंध आहे काय असा संशय जो आहे तो या एनआयएच्या पथकाला आलेला आहे। म्हणून त्या आधारावर एनआयएनं काल या युवकाला पहाटे 4 वाजता छापा मारून म्हणजे ताब्यात घेतलेला आहे। काल या युवकाला चौकशी करून अटक केलेली नव्हती, मात्र आज परत या युवकाला सकाळी 9 वाजता बोलवण्यात आलेलं आहे। 9 वाजतापासून आता किती वाजेपर्यंत चौकशी होईल हे सांगता येणं कठीण आहे। मात्र आज या चौकशीत काय निष्पन्न झालं तर या युवकाला अटक होते की त्याला चौकशी करून समज देऊन सोडण्यात येते हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळं आता एनआयएचं पथक आज दिवसभर किती तास याची चौकशी करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पुढे सागरचा संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती। धाराशिवमध्ये बोगस कंपन्यांच्या औषध साठ्यावरती 2 वर्षांनंतर अन्न आणि औषध विभागानं कारवाई केली। वापरात नसलेली आणि गेल्या वर्षी ब्लॅकलिस्ट केलेल्या मिस्ट्राल फॉर्म्युलेशन कंपनीच्या 14,790 गोळ्या सील करण्यात आल्या। राज्यामध्ये बॅन करण्यात आलेल्या 5 कंपन्यांपैकी मिस्ट्राल फॉर्म्युलेशन एक कंपनी असून 2 वर्षांपासून या गोळ्या जिल्ह्यामध्ये वापराविना पडू नयेत। 2023-24च्या तुळजापूर येथील नवरात्र महोत्सवात आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिरासाठी 27 जिल्ह्यांमधून औषधं मागवण्यात आली होती आणि धाराशिवच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात औषधाचा साठा हा वापराविना पडून असल्याची माहिती शल्यचिकित्सक चाकूरकर यांनी दिली। तरी इतकी मोठी कारवाई केल्यानंतर अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी मात्र यावरती बोलण्यास नकार देत आहेत। 14,790 कॅप्सूल ॲमॉक्सिलिनच्या गोळ्या 250 मिलीग्रामच्या ब्रिस्टल कंपनीच्या सापडलेल्या आहेत, म्हणजे होत्या। त्याच्यातलं त्यांनी लगेच 200 गोळ्या सॅम्पल तपासणीसाठी पाठवलं आणि उर्वरित गोळ्या प्रतिबंधित करून ठेवायला सांगितलं। आम्ही त्या प्रतिबंधित केलेल्या आहेत। त्या गोळ्याचा वापर आपल्याकडून झालेला नाही किंवा आपल्या जिल्ह्याकडनं ती खरेदी झालेली नाही, तर इतर जिल्ह्यांकडनं जे मेडिसिन आपल्याकडे येतं नवरात्र महोत्सवात ते पण मागच्या वर्षीचं, तर त्यातल्या ह्या गोळ्या आहेत।